नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हवामान जो टॉपिक आहे महाराष्ट्राच्या भूगोलाच्या संदर्भामध्ये, तर हवामान हा टॉपिक कव्हर करणार आहे. त्यामध्ये आपण पर्जन्य, वारे आणि मान्सून हा विषय देखील कव्हर करणार आहे. तर कंबाईनला आलेले सर्व प्रश्न ह्याच्यामध्ये आपण कव्हर करणार आहे. त्यासाठी MPSC 21,000 प्रश्न संच जो आहे त्याचा आपण वापर केला आहे लोकसेवा पब्लिकेशनचा. तर सर्व प्रश्न आपण एक एक करून एक्सप्लेनेशन आणि उत्तर त्यासोबत सर्व प्रश्न बघणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पहिला प्रश्न आहे, 1 इंच वायुभार किती? तर 1 इंच वायुभार म्हणजे 34 मिलीबार असतो. म्हणजे ह्याचं उत्तर दिलेलं आहे बघा एक्सप्लेनेशनमध्ये. म्हणजे काय, तर हवेचे वजन घनतेमुळे पृथ्वीवर पडणारा दाब म्हणजे जो आहे त्याला वायुभार असं म्हटलं जातं. समुद्र सपाटीला सरासरी वायुभार जो असतो तो 1013.2 MB एवढा असतो. वायुभार समुद्र सपाटीवर जो आहे तो सर्वाधिक असतो. आणि जसं उंचीनुसार आपण वरती जाऊ तसं तसं 300 मीटरला 34 मिलीबार इतका कमी होत जातो. उंचीनुसार जर बघितलं तर हवा अधिकाधिक विरळ होते, त्यामुळे वायुभार जो आहे तो कमी होत जातो. भूपृष्ठावर तापमान आणि वायुभार यांचा संबंध परस्पर विरुद्ध असतो. तर जिथे तापमान अधिक असते लक्षात ठेवा तिथे वायुभार कमी असतो, आणि जिथे तापमान कमी असते त्या ठिकाणी वायुभार जास्त असतो. तर 1 इंच वायुभार म्हणजे 34 मिलीबार होय. समदाब रेषा म्हणजे काय आहे? समदाब रेषा म्हणजे समान वायुभार असणाऱ्या ठिकाणांना जोडणाऱ्या काल्पनिक रेषांना समदाब रेषा असं म्हणतात. दुसरा प्रश्न आहे, महाराष्ट्रात मे महिन्यात सरासरी तापमान सर्वात जास्त कोणत्या प्रदेशात आढळते? तर सर्वात जास्त तापमान पूर्व विदर्भामध्ये आढळते. उन्हाळा जो आहे तो उन्हाळ्याच्या परिस्थितीमध्ये सर्वात जास्त तापमान विदर्भामध्ये. तर 21 मार्च नंतर उत्तर गोलार्धामध्ये सूर्यकिरणं जी आहेत ती लंबरूप पडतात. महाराष्ट्राचे भौगोलिक स्थान हे उत्तर गोलार्धामध्ये आहे, त्यामुळे तिथे तापमान जे आहे ते वाढत जाते. परंतु कोकण किनारपट्टीवरती जर बघितलं तर समुद्राच्या सानिध्यामुळे खारे वारे तसेच मतलई वारे यांना डोंगरी वारे किंवा डॉक्टर वारे असं म्हटलं जातं. तर याचा फायदा होऊन जे आहे ते तापमान सम राहते. कोकणाप्रमाणेच आपण जर समुद्र सानिध्याचा फायदा मराठवाडा आणि विदर्भाला होत नाही, त्यामुळे तिथे खंडांतर्गत प्रदेशामध्ये ते भाग येतात. त्यामुळे कोकणाच्या तुलनेमध्ये येथील तापमान अधिक असते. तर उन्हाळ्यामध्ये तापमान कक्षा जी आहे ती सर्वात जास्त नागपूरची राहते. मे महिन्यामध्ये जे आहे ते सरासरी तापमान सर्वात जास्त पूर्व विदर्भामध्ये आढळते, आणि त्यानंतर मराठवाड्याचा नंबर येतो. पुढील 3 नंबरचा प्रश्न, महाराष्ट्राच्या हवामानावर खालीलपैकी कोणत्या प्राकृतिक रचनेचा सर्वात जास्त परिणाम झालाय? तर सर्वात जास्त प्राकृतिक रचनेचा परिणाम झालाय तो म्हणजे सह्याद्री पर्वत आहे आपला आणि सातपुडा डोंगररांग. याचा सर्वाधिक प्राकृतिक रचनेवर फरक पडतो का? तर सह्याद्री पर्वताला बघा, नैऋत्य मान्सून वारे धडकून जे आहे ते मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतात. जर पश्चिमेला असणाऱ्या सह्याद्री पर्वतामुळे समुद्र किनाऱ्यावरील हवामान असेल ते पठारावर येण्यास निर्बंध येते. त्यामुळे सह्याद्रीमुळे कोकण किनारपट्टीवर अधिकाधिक पाऊस पडतो आणि सह्याद्रीच्या पूर्वेस पाऊस जो आहे तो कमी होत जातो. तर सह्याद्री पर्वताच्या थंड हवेतील ठिकाणी देखील विकसित झालेले आहेत. उदाहरणार्थ महाबळेश्वर असेल, आंबोली, लोणावळा आणि खंडाळा हे भाग आहेत. पुढील प्रश्न, महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून मिळणाऱ्या पावसाची टक्केवारी किती आहे? तर नैऋत्य मोसमी वाऱ्यामुळे जे आहे ते 85% म्हणजे या ठिकाणी पावसाची टक्केवारी आढळते. देशात यंदा मोसमी वाऱ्याचा जो प्रवास असेल तो 148 दिवस ठरला, त्यामुळे परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला होता. तर सरासरीच्या तुलनेत 102% पावसाची नोंद झाली, आणि नैऋत्य मोसमी वाऱ्यामुळे जे आहे ते 85% पाऊस महाराष्ट्रामध्ये पडला. तर खालील महाराष्ट्रातील स्थळांचा वार्षिक पर्जन्यमानानुसार अचूक उतरता क्रम लावायचा आपल्याला. तर हा क्रम जो आहे तो वार्षिक पर्जन्यानुसार लावायचा. तर आपण जर सर्वात पहिल्यांदा बघितलं तर आंबोली सर्वाधिक ह्याच्यामध्ये तो सिंधुदुर्गमध्ये आहे ते. त्यानंतर महाबळेश्वर सातारा या ठिकाणी असेल, गगनबावडा कोल्हापूरमध्ये, माथेरान रायगड या ठिकाणी, विरार रायगड या ठिकाणी, त्यानंतर खंडाळा पुणेमध्ये, त्यानंतर लोणावळा. असा जर क्रम बघितला आपण अचूक उतरता क्रम तर 2 नंबर येते, म्हणजे आंबोली, महाबळेश्वर, माथेरान आणि लोणावळा हा त्याचा क्रम लागतोय. खालील विधाने विचारात घ्या. आता यामध्ये कोणते विधान बरोबर आहे आणि चुकीचे आहे ते बघायचं आहे. आता आपण डायरेक्टली उत्तरानुसार जाऊन एक्सप्लेनेशन. विधान ब फक्त बरोबर आहे यामध्ये का? तर मावळ क्षेत्र हवामानानुसार ओळखलं जातो. तर ए का बरोबर नाही आपण बघू. तर मावळ भाग पर्जन्यछायेच्या प्रदेशात येते, त्यामुळे ते ओळखले जाते. आता इथं काय लिहिले, पर्जन्यछायेच्या प्रदेशामध्ये येत नाही, त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. तर हे पर्जन्यछायेच्या प्रदेशात येते. दुसरा आहे, कशेळी घाट पोलादपूर महाबळेश्वर यांना जोडतो, तर चुकीचा आहे. तो आहे तो महाड आणि दापोली दरम्यान आहे.
त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. कशेळी घाट आणि आंबेनळी घाट मात्र जो आहे तो पोलादपूर आणि महाबळेश्वर यांना जोडतो. तर या ठिकाणी तिसरं 2 नंबरचं विधान का बरोबर आहे? तर मावळ प्रांताबाबत माहिती बघू. मावळ प्रांतात पश्चिमेकडून पूर्वेकडे गेल्यामध्ये पावसाचे प्रमाण कमी कमी होत जाते. सह्याद्रीच्या पूर्वेकडील उतरणीला आपण काय म्हणतो, मावळ प्रांत म्हणून ओळखलं जातं. सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर उंचीवर नैऋत्य मान्सून वारेला काय करत असतात, प्रतिरोध होऊन मोठ्या प्रमाणावर तेथे पाऊस पडतो. परंतु जसे पूर्वेकडे जाईल तसे उतरणीचा भाग लागतो आणि बाष्प धारणा शक्ती वाढते. त्यामुळे पावसाचे प्रमाण जे आहे ते कमी होते. उतरणीच्या भागालाच आपण जो आहे तो मावळ प्रांत असं म्हणतो. त्याला दुसरा आहे पर्जन्य छायेचा प्रदेश देखील म्हटलं जातं. पुढील 7 नंबरचा प्रश्न. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता प्रादेशिक विभाग पर्जन्य छायेच्या प्रदेशात येतो? तर उत्तर 3 आहे. पश्चिम महाराष्ट्र जो आहे तो पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये येतो. पुढे आपण जाऊन बघणार आहे त्याचं उत्तर 11 नंबरच्या प्रश्नामध्ये. पुढील प्रश्न आहे जोड्या लावायचे आपल्याला. कशा जोड्या आहेत? त्या पावसाचे प्रमाण आणि जिल्हा दिलेला आहे त्याच्यानुसार जोड्या लावायच्या. आता 40 ते 50 सेंटीमीटर जो पाऊस असेल तो सांगलीमध्ये पडतो या ठिकाणी. 50 ते 75 असेल ते बुलढाणा या ठिकाणी. 75 ते 100 या ठिकाणी जर बघितलं तर लातूरमध्ये. आणि 100 ते 150 सेंटीमीटर पावसाचे प्रमाण जे आहे ते नागपूर या ठिकाणी आहे. त्यामुळे विधान नंबर 3 बरोबर आहे आपलं यानुसार. कोकणामध्ये जर बघितलं तर कोकणात सर्वाधिक म्हणजे 287 सेंटीमीटर इतका पाऊस पडतो. त्यानंतर मध्य महाराष्ट्राचा नंबर लागतो, त्याच्यामध्ये 292 सेंटीमीटर इतका. मराठवाड्यामध्ये 77 आणि विदर्भामध्ये 100. तर सांगली जो आहे तो पर्जन्य छायेच्या प्रदेशात येतो. त्यानंतर लातूर, नांदेड, औरंगाबाद, नागपूर, गोंदिया, भंडारा यांचा क्रम लागतो. आता पुढील प्रश्नामध्ये काय झाले तर खालील महाराष्ट्राच्या नकाशातील 2 समताप रेषा कोणत्या महिन्यातील तापमानाचे वितरण करतात ते विचारले. हे 2016चा प्रश्न आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता ही एक समताप रेषा असेल आणि या ठिकाणी ही एक आहे. तर हे कोणत्या महिन्यातील तापमानाचे विवरण आहे? तर एप्रिल महिन्यातील आहे. असं का दाखवलंय त्यांनी? हा राज्य पडला होता प्रश्न. तर समताप रेषा ह्याच्यावरती आपण मगाशी बघितलं ही दिशा जी आहे ती पूर्व पश्चिम असते. सर्वाधिक मूल्य जे आहे ते 25 डिग्री सेंटीग्रेड असून समताप रेषा जी आहे ती विषुववृत्ताजवळ आहे. कमीत कमी तापमान -15 डिग्रीपर्यंत असते उत्तर दक्षिण ध्रुव या ठिकाणी. समताप रेषा म्हणजे काय? महासागरीय भागात सरळ किंवा मंद गतीने यामध्ये जे आहे ते असते. आणि दुसरा आहे भूभागावर वक्रता किंवा तापमानावरती त्याचा जलद फरक पडत असतो. त्यामुळे एप्रिल जे उत्तर आहे ते बरोबर आहे यामध्ये. पुढे 10 नंबरचा प्रश्न. खालील विधाने विचारात घ्यायचे. यामध्ये कोणते विधान बरोबर आहे ते ओळखायचे. तर वरीलपैकी सर्व विधाने यामध्ये बरोबर आहेत. का बरोबर आहेत बघू. तर मुंबईमध्ये 2005 रोजी 900 सेंटीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडला होता. आता यामध्ये आपण शुअरली सांगू शकत नाही तर पेपरमध्ये, पण आपण जर पुस्तकामध्ये बघितलं तर ही 9वीच्या पुस्तकामध्ये टेक्स्ट बोर्डच्या दिलेलं आहे त्यांनी की मुंबईमध्ये 2005ला एका दिवसातच 944 मिलीमीटर विक्रमी पावसाची नोंद झाली होती. दुसरं आहे मावळ प्रदेशात पूर्वेकडून पश्चिमेकडे येणाऱ्या पर्जन्याचे प्रमाण जे आहे ते वाढत असते. तर हे विधान बरोबर आहे. आणि दक्षिण उत्तर कोकणापेक्षा पर्जन्याचे प्रमाण जास्त, हे पण बरोबर. तर मावळ काय आहे? सह्याद्रीच्या पूर्वेकडील उतरणीचा भाग म्हणजे मावळ प्रांत. तर पूर्वेकडून पश्चिमेकडे जर आपण गेलो तर पावसाचे प्रमाण वाढत जाते आणि पश्चिमेकडून पूर्वेकडे गेलो तर त्याचे प्रमाण कमी होत जाते. तर पुढे जाऊन दक्षिण कोकणातून उत्तर कोकणामध्ये गेल्यास तर पावसाचे प्रमाण कमी कमी होते. पश्चिम किनारपट्टीपासून पूर्व ईशान्यापर्यंत जे आहे ते भारतीय मैदानावर आणि द्वीपकल्पावरती उत्तर भागात वायव्येकडे गेल्यास पावसाचे प्रमाण कमी होत जाते. विदर्भामध्ये पश्चिमेकडून पूर्वेकडे गेल्यास पावसाचे प्रमाण वाढतं. आणि 2005ला जर बघितलं तर गेल्या 100 वर्षातील सर्वाधिक तापमानाचे वर्ष 2005 हे गणले झाले. पुढील PSI 2012 साठी प्रश्न पडला होता. सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेशात काय म्हणून ओळखले जाते? तर सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेशाला पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणून ओळखतात. असं का? तर भूप्रदेशावर मान्सून वाऱ्याबद्दल बाष्प येण्याऐवजी त्याची बाष्पधारणा शक्ती वाढत जाते. त्यामुळे महाराष्ट्र पठारावर पावसाचे प्रमाण जे आहे ते कमी होते आणि पर्जन्य छायेचा प्रदेश निर्माण होतो. तर या प्रदेशामध्ये वाई जर बघितलं तर 54 सेंटीमीटर, पुणे 50 आणि सटाणा 38. महाराष्ट्रात 75 सेंटीमीटरपेक्षा कमी पर्जन्य छायेच्या प्रदेशाला जलसिंचन व्यवस्था असलीच पाहिजे. पण अहमदनगर, पुणे,
सोलापूर, सातारा, सांगली याचा बघितला तर हा सर्व भाग पश्चिम महाराष्ट्राचा भाग आहे. अवर्षणग्रस्त क्षेत्रफळाचे प्रमाण 62,000 चौरस किलोमीटर आहे. 16% लोकसंख्या या क्षेत्रात राहते आणि एकूण क्षेत्रफळाच्या ते 20% इतकीच आहे. पडणाऱ्या पावसाचे प्रमाण किती आहे? महाराष्ट्रामध्ये हे जे प्रमाण 85% आहे, जसं आपण मगाशी बघितलं. हे 10वीचं जे पुस्तक आहे ओल्ड स्टेट बोर्डचं, त्याच्यामध्ये दिलेलं आहे. गंगेच्या मध्यभागी प्रदेशामध्ये जून सप्टेंबर दरम्यान 90% पाऊस बंगालच्या उपसागरावरून वाहत आलेल्या मोसमी वाऱ्याच्या शाखेमुळे मिळतो. 15% पाऊस जो आहे तो महाराष्ट्राला ऑक्टोबर आणि जानेवारी या कालावधीमध्ये वाहणाऱ्या ईशान्य मान्सून वाऱ्यामध्ये मिळतो. राज्यामध्ये जर बघितलं सर्वाधिक पाऊस जुलै महिन्यात पडतो आणि राज्याच्या पावसाचे प्रमाण जे आहे ते 60 सेंटीमीटर ते 600 सेंटीमीटर पर्यंत असते. तर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचा पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये समावेश होतो? तर वरीलपैकी सर्व आहे त्याच्यामध्ये, म्हणजे सांगली, अहमदनगर आणि सोलापूर हे सर्व पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये येतात. त्यासाठी सातारा, सांगली, अहमदनगर, पुणे हे सर्व याच्यामध्ये. पुढील प्रश्न असेल, कोकणात आर्द्रतेचे प्रमाण नेहमी जास्त असण्याचे कारण काय? तर तिथं असणारा जो सागर किनारा आहे त्याच्यामुळे कोकणाची आर्द्रता जी आहे ती 85 ते 90% इतकी असते. मध्य महाराष्ट्रामध्ये तेच प्रमाण 75 ते 80 मध्ये आणि विदर्भामध्ये 70 ते 75 मध्ये. तर समुद्र किनाऱ्या लाभल्यामुळे तापमान जे असते ते सम असते आणि खारे वारे व मतलई वारे हे ते बॅलन्स करतात, त्यामुळे यांना डॉक्टर वारे देखील म्हटलं जातं. पुढे 15 नंबरचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दैनिक सरासरी तापमान कक्षा जास्त असते? दैनिक तापमान कक्षा जास्त असण्यासाठी नागपूर हा प्रदेश आहे. त्यामध्ये सर्वाधिक तापमान असते ते 48 डिग्री सेल्सिअस हे नोंदवलेलं आहे दिवसाचे तापमान, आणि रात्रीचे 19 डिग्रीपर्यंत खाली येते. म्हणजेच त्या ठिकाणी दैनिक तापमान आहे ती 29 डिग्री सेल्सिअसची आहे. नागपूर विदर्भामध्ये येते, त्यामुळे विदर्भ हे भारताच्या मध्यभागी आहे. त्यामुळे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराचा अति दूर असल्याने थंड आणि वाऱ्याचा उपयोग तापमानातील तफावत दूर करण्यासाठी होऊ शकत नाही. त्यामुळे या ठिकाणी दैनिक तापमान कक्षा जी आहे ती अधिक असते. हिवाळ्यात जे आहे ते पुण्याची 31 डिग्री सेल्सिअस पर्यंत आढळले आहे दैनिक तापमान कक्षा. पुढे महाराष्ट्रामधील 16 नंबरचा प्रश्न, महाराष्ट्रातील कोणत्या प्रदेशात नैऋत्य मान्सून वाऱ्याच्या दोन्ही शाखांपासून पाऊस मिळतो? तर ह्यामध्ये विदर्भामध्ये जे आहे ते नैऋत्य आणि ईशान्य मान्सून वाऱ्यापासून विदर्भाला पाऊस पडत असतो. 17 नंबरचा प्रश्न, महाराष्ट्रातील कोठे सर्वाधिक जास्त पाऊस पडतो? तर ह्याचे आपण मगाशी उत्तर बघितले आहे, आंबोली या ठिकाणी. आंबोलीमध्ये सर्वाधिक जास्त पाऊस पडतो का? तर आंबोलीच्या तिन्ही बाजूने जो आहे तो डोंगर आणि वाऱ्यांच्या प्रवेशाची जी आहे ती बाजू मोकळी आहे. भारतात सर्वाधिक पडतो तो म्हणजे चेरापुंजी आणि मौसिनराम मेघालय या ठिकाणी आहे. या ठिकाणी पावसाचे प्रमाण जास्त असते. तर आज पण हवामान जो टॉपिक आहे आपला भूगोलाचा महाराष्ट्राच्या रिलेटेड तो आपण सर्व संपवलेला आहे. याची क्विज असेल किंवा PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती मिळेल. त्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि तिथून भरपूर प्रश्नांचा जो आहे तो सराव करा अभ्यासासाठी. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा.